म्हणून तुम्हा लेकराईले विद्यार्थ्याईले सांगतो, संकटाले घाबरू नका, तुमच्या मांग यश येते. अरे सत्य असत्याशी मन केले ग्वाई, मानियले नाही बहुमता. सत्याच्या सोबत लाईन गमावली, कार्यक्रम बंद होते काय? तुम्ही उठले काय? लाईन गेली, तुमच्यात काही फरक पडला काय? क्या बात है. हे आबा, टोपीवाले आबा, मांडी नाही तोडली आले तेव्हापासून उभे राहा. तुम्ही उभे राहा, टोपीवाले या इकडे. अरे ये ना, पा आरामची तुम्ही या. ये देखो रामपुर का बाजी घुमाई लक्ष्मण मेला. या आबाले किती आनंद आहे, यायचं वय तरी आहे का? एवढे म्हातारे झाले पण तरी कीर्तन ऐकायला असे बसेल आहे, तर असेच बसेल आहेत ते. कोण्या गावावरून आले काका? कोळवी देत आहे. वा वा, दे रे. काय आडनाव? काळमेघ. काळमेघ, हो चांगलंय. तुम्ही एवढ्या जिवाळ्यानं बसू ना, माझ्या लक्षात आलं येते पाहिजे जातीचे. आपण जातीचे आहोत, तुमची माझी जात अलग अलग आहे पण विचाराची जात आहे. धन्यवाद. यायले पुस्तक देतो तुम्हाला, भजनाचे पुस्तक देतो. धन्यवाद. तुमचा सत्कार करू द्या. टाळ्या. फोटो का? हे पुस्तक. बुडी आली काय? आई आली? बुडी लंगडी आहे पायानं. पाय लंगडी आहे पायानं. काय झालं? वाद झाला. टोंग्यात आहे. उजव्या टोंगा जास्त दुखते. आम्ही चांगला आहो तिच्या. तुम्ही चांगले आहे म्हणूनच आले ना. बुडीले गोत्यात घातलं ना. गोट्या काय घातलं ते तब्येत नाही बरोबर. लेकरं किती आहेत? एक पोरगा पोरगी. तिचे ती पद्धतशीर आहे. चांगलं आहे. काका राहू द्या ना. सुगंध कायचा आहे, फुलाईचा अलगच आहे. बसा. हो धन्यवाद काका. हे राहू द्या ना. बुडीसाठी देऊ काय? हाय बाबू, याला म्हणते प्रेम. मला छातील छाती लावू द्या. अरे जास्त नका धरू ना. अरे मला ऑपरेशन व्हायला ना, अटॅकचं ऑपरेशन. मला अटॅक नाही आला, माझी बायको गेली पण अटॅकनं. याला कठीण झालं. पत्नीले अटॅक आला. मी अटॅक यायच्या अगोदरच मी दवाखान्यात गेलो. कुठं मालूम आहे? अमरावती अच्युत बाबा. फुकट ऑपरेशन होते. माझे 3 ब्लॉकेज होते. डॉक्टरले म्हटलं 15 दिवस थांबा, गणपतीचे कार्यक्रम काढू द्या, मग येतो मी. जमन काय, मंदात मरील काय? नाही तसं काही एवढं काही घाबरायचं नाही, पण लवकर ये जा. मग गेलो, ऑपरेशन करून आलो. एंजियोप्लास्टी झालं ऑपरेशन. ओके. आता काही फरक दिसते काय? नाही तर काही काही लोक म्हणते थकला, म्हातारा झाला. तो बाप म्हातारा होईल, मी कायले फरक पडते? माय खंजेरीत काही फरक आहे का? पाबर चला बैरमच्या यात्रेत. भाई गाणं बदलू. राजथा जवळी जरा बछा किंवा हा पिछा माविन बाई कोणता करू. भाई हे लावणी नको म्हणू. अहिल्याबाईचं म्हणणं आहे का? ते माता अहिल्या देवी. येळकोट येळकोट जया मल्हार झाला, धनगर कुळामध्ये अवतार.
दोघं भाऊ एकत्रित आहोत, त्याचा परिणाम मल्हाराबाची चुना मातीचं झालं सोनं. मानकोजी आनंदानं बोले येळकोट मुखानं. मानकोजी आनंदानं बोले येळकोट मुखानं. कीर्ती ऐनिलीची जगभर शाहीर भरताची ललकार झाली लोकांची लोकमाता अहिल्यादेवी होळकर. धन्यवाद बाबू. आज जे काही मंडळी आली, देशोन्नतीमध्ये आज जाहिरात होती, म्हणजे पत्रकार बांधवांनी शुभम भाऊ पुंड उदकेळ आणि मंगेश दादा वानखडे अमरावती देशोन्नती ती बातमी दिली. आणि टेकाळे सरांनी या विचाराचा प्रचार, सत्यपालचं कीर्तन, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार ऐकला पाहिजे. आणि म्हणून आपण इथे एकत्रित सर्वांची मदत या कार्यक्रमाला. गजानन भाऊची तर मदत मला आहे, माझा चुलत भाऊ आहे. काय शुभम भाऊ पुंड. मी शुभम दादांनाही पुस्तक, तुम्ही जा काय शुभम दादा, टाळी. धन्यवाद. पुंड एक जावाई आहेत आमचे या पोरगावांचे पुंड. शिरसोलीची आमदार साहेबाची मुलगी दिली होती, खोटरेची, बरोबर. धन्यवाद. तुम्ही जावाईचा तब्येत लय वीक आहे तुमची. धन्यवाद शुभम भाऊ, धन्यवाद. म्हणजे तब्येत आपली तुमची सारखीच दिसून राहील. मागील होती माझ्या टाइमले, तुमच्या टाइमले शुभम भाऊ शिजर न झाले की नॉर्मल. आपण फ्री आहो ना. धन्यवाद. फारच म्हणजे बरं आहे, चांगलं आहे. मा टाइमले मागीन होती म्हणून तर मला जातीयवादाचा राग येते. हा बामण, हा मांग, हा मारी, हा माडी, तो तेली, हा धनगर, हा नावी. मला राग येते जातीयवादाचा. आम्ही एका मायचे लेकराव. साने गुरुजीनं कोणतं गाणं शिकवलं बेटा? खरा धर्म म्हणा बरं. मुलं मुली बोला. हा, खरा तो म्हणा. जगाला प्रेमारी पावे. हा, एखाद्या मुलीनं उभं राह, राय चटकन एक लाईन म्हणून दाखवस तू. राय उभी, राय ना बेटा. इंग्लिश शाळा आहे तर काय मराठी नाहीत काय? ये बेटा, तुम्ही थांबा, तुम्ही बस. हा, ये बेटा. तिकून मागून हात आला, यायले काही येत नाही. त्याच्या थोबाडीत माऱ्यासाठी इले बोलावलं की घे ऐकून. आता ते मागून असा त्या झाडाजवळ बसेलाय. तो म्हणे त्याची जाऊन राहिली ना. हॅलो हॅलो, तुम्ही जाऊ जाऊच मराले को. आम्ही आग विझवायचं काम करू. ते पाय सरानं, ते काळे सरानं इथं ते काय म्हणतात त्याला, कारंजा लावला. कारंजा हे आग लावतीन, हे विझवतीन. आग लावणारा संदीप पाल महाराज. आग लावणाराचं नाव कधी येत नाही, आग विझवणाराचं नाव येते. इतिहास लिखा जाता. बाई म्हण बर. खरा तो, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. स्वरात म्हणणं. खरा तो, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्याईनं मागून असं केलं, येत नाही. हे पाय, तुझी माय आहे, तुझा बाप आहे. भेटलं उत्तर. त्याला असा हात करायला काय टाइम लागला? म्हणून तू आली बेटा. 200 रुपये देईल तू करून पैशानं तुमच्या माग या. हे गुरुजीचं, टेकाळे गुरुजीचं पैसा माग धावणं नाही. अरे गव्हर्नमेंटनं यायले वसतिगृह दिलं, घ्या रे. तुमची जाऊन खाक होऊ द्या. मले ज्या वावरातून हाकललं ना, तेच वावर म्या आश्रमाला घेतलं. पिकवायला नाही घेतलं. म्या पिकवण्यासाठी नाही घेतलं. माई खंजेरी वाजली की पिकते.
एकरी 4 क्विंटल कापूस एकाच दिवशी होते मला, न व्यस्ता. कला आहे. घे बाबा, धन्यवाद. खरा धर्म आहे जिवाळा प्रेम. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करेल? अरे त्या लेकरावर आपली नजर माय सारखी असली तर माय, आपली नजर जर बहिणी सारखी असली बाईवर तर आपली बहीण, बाईची नजर माणसावर आपल्या लेकासारखी असली तर लेक, भावासारखी असली तर भाऊ. असं आहे. तुमची नजर कशी असावी? शिवाजी महाराजची नजर पहा. अरे बापरे. सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती, बरे वाईट बघून गेली, ती कुणाची नजर होती? सज्जनाची नजर. म्हणून तरुणांनी, माझ्या विद्यार्थी बहिणींनी शिवराया समजून घ्या. आई म्हणून परत केली देखणी सून शहाची. आई म्हणून परत केली देखणी सून शहाची. अशी मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती, क्या बात है. सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती, बरे वाईट बघून गेली, ती कुणाची नजर होती? सज्जनाची नजर होती, दुर्जनाची नजर होती. ते काळे भाऊसाहेबांना सांगतो, शिवाजी महाराजाले किती बदनाम करून राहिले. तो कोरटकर काही बकलला. शिवाजी महाराजाची किंमत कमी होईन का विद्यार्थी बहिणींनो? होईन का? नाही होणार. तो कोरटकर किती बोंबलला तरी शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा. तबला वादक आदिवासी आहेत, गोवारी, दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, खर्रा नाही, निर्व्यसनी तबला वादक. गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना. जरी होता शिवाजी राजा. हे रामपाल महाराज आहे, डॉक्टर रामपाल कीर्तनकार आहेत. तुम्ही त्याचं विचार आहे का? एवढी अक्कल कुठे आहे मले? हेच माय मार्गदर्शक आहे, शिकलेला मुलगा आहे. आणि हे मस्त कारभार आहे. यायचा पोरगा तबला वाजवते, यायचं दुसरं पोरग तबला वाजवते. हे कीर्तनकार फक्त भाषण देणारे नाहीत. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजन, मग काय पाहता. अरे हे ओरिजिनल महाराज आहे. आपल्या भावाचं लग्न सामुदायिक करणारे. हे स्वतः बदलतात. सत्यपाल स्वतः बदलला. माझं लग्नही सामुदायिक, भावाचंही सामुदायिक, ड्रायव्हरचंही लग्न सामुदायिक. सरपंच होते माझ्या गावचे. 5 एकर गेलं, जमलंच नाही. कनेक्शन कसं मारा. बेघर आणि भूमिहीन. आता प्रगती झाली. 22 वर्षापासून कीर्तनात माझ्या गाडीवर ड्रायव्हर आहे. 22 वर्ष. आता मुलं मुली शिकून राहिले, परिवार मस्त आहे. पण नवरी गावात आणली. लग्न कसं केलं? नवरी माझ्या आश्रमात आणली आणि वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री लग्नात मंगलाष्टक म्हणाले होते. हे लग्न कराल तर असे करा, कमी पैशात. आता रामपालचंही लग्न होईन काही दिवसानं. आता मकानाचं काम चालू आहे आमचं. त्याचंही तसंच आहे बुवा, जमेपर्यंत. नाही तर मग लाऊडस्पीकर मस्त आहे भाऊ. कुठून आले हो? खेळवरून. या इकडे, मला सत्कार करू द्या. काय साऊंड मस्त सांगितला टेकाळे सरांनी. या ना, या. लग्न बाकी आहे काय? झालं काय? चांगलं झालं. हे धंद्याच्या आवक हे ते पाहून बरोबर पोरीवाले.
नाही तर पोरीले नवरा पाहिजे ना, तर नोकरीवाला नवरा पाहिजे, नोकरीवाला. आता हे डोक्यातून काढा. नोकरीवालेही बदमाश असतात, हे भूलू नका. ते तो डॉक्टर पशुवैद्यकीय बायको मारून टाकली, दुसरीवर प्रेम केलं कुत्र्यानं. नंतर ते आल्यावर आणि तुमचे कोणी डुबवतच नाही. हे गरमी केली की जमत नाही भाऊ. याईनं गरमीत गमावलं ना. आता बसले बूज घे. ज्याचं काही नव्हतं त्यानं, जे गावात गरीब होते तुमच्या ते श्रीमंत झाले, त्याच्या बापदादाचं होतं त्यानं त्या रिकाम्या जागा भरा गेलं, बसले हात धुवून. आणि अशा माणसानं प्रगती केली. तुमची प्रगती व्हायला त्या कमीत कमी 50 लाख तर कमावले तुम्ही. मंडपी आहे ना, गाडे आहे, सर्विस सोय आहे. आणि तुम्ही पोट्टे नाचवता. आणि हे पोट्टे म्हणते आवाज वाढव डीजे. त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. आणि मला ते लुंगीदार नोटा तुम्ही कमावता. अक्कल पाहिजे ना. यायला काय दारू पेले. धन्यवाद, आभारी आहो. काय आडनाव? भोकरे. अरे करत गावले भोकरे होते ना, आनंदराव भोकरे. चांगलाय, धन्यवाद. म्हणून तुम्ही मायबाप आपल्या मुला मुलीला शिकवा. एक मुलगी शिकली ना तर दोन्ही कुटुंबाचं कल्याण करते. म्हणून मुलीले कमी लेखू नका. म्या गाणं लिहिलं एक, मी पूर्ण नाही म्हणत. टाइम म्हणजे जास्त टाइम होईन ना. हे दोघं राहिले ना. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे, भाऊ बीजे करता तुला बहीण पाहिजे, कॉलेजमध्ये प्रेम करायला लवर पाहिजे, जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे, मुलगी कान पाहिजे, जन्म देण्यासाठी मुलगी कान पाहिजे, मुलगी कान पाहिजे. मी पूर्ण म्हणत नाही. शॉर्ट बट स्वीट. मी 9 खंजेऱ्या मिळवल्या. बहीण पाहिजे, भाऊ बीजे करता तुला बहीण पाहिजे, रक्षाबंधना करता म्हणून कोळवीर गाव, जन्म उदखेड, रितपूर, तरोडा, आष्टोली, विष्णुरा, आजूबाजूच्या गावांना विनंती करीन आपल्या मुलाबाळांना पाठवा आणि पालक सभेले हजर राहत जा. अजून ऐकायची इच्छा आहे की बंद करू? बोला बोला रे विद्यार्थी बहिणींनो. चालू देऊ की बंद करू? हा, चालू द्या. पक्क्यात भेटले हे. येथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मी माझं तर बंद करणार नाही, परंतु आमचे मित्रही आलेले आहेत. अरे मोबाईल पुढे लेकराईनं टीव्हीले केला टाटा. दररोज फ्री भेटते आम्हाला 1.5 GB डाटा. नाही रे, कामधाम सारं सोडून मोबाईल घेते हाती आणि अभ्यासाच्या नावाखाली इष्टा पायते राहतील. व्हॉट्सअप ऍपचे स्टेटस पाहून संपून गेला डाटा. दररोज फ्री भेटते आम्हाला 1.5 GB डाटा. करेक्ट. मुलगा असो की मुलगी असो काका, ज्याच्या त्याच्या हाती दिसते मोबाईलचा खोका. आई म्हणते बाबू आता संपून गेला आटा, कारण दररोज फ्री भेटते आम्हाला 1.5 GB डाटा. कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा. विसरून गेले लोक आता संताची ग्रामगीता. उपाची तापाची लेकरू रील पाहते आता. दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा. गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा साठा. जपून वापरा मोबाईल, नाहीतर जीवनाचा घाटा.
कारण दररोज फ्री भेटते आता 1.5 GB डाटा. मग पुराण कविता लिहिली डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर. चांगलं पेरलं चांगलं उगवलं. म्हणून मायबापालाही प्रार्थना आहे तुमच्यात काही वाईट व्यसन नाही म्हणून तर तुम्ही इथं आले. मी पुन्हा सर्व माझ्या माय माऊल्यांना माझ्या बहिणींना तुमच्या डोक्यातून ज्या लग्नाच्या मुली बाकी आहेत त्यांच्याही पाया पडतो बाळा. नोकरी नोकरी नको करत जाऊ. तुमची लायकी बनवा ना. आणि शिक्षण शिकत असताना मुला मुलीनं हे जे प्रेमाचे वातावरण चालू आहे सावधान. 16 ते 20 वर्षाचे लेकरं या प्रेमात अटकतात. थोडा वेळ कमी करा. मायबापाला कमी करा थोडा. तुमचं लग्न झालं तरी मोसम मध्ये येता कमी थोडा. हा म्हणून माझी प्रार्थना आहे मुला मुलीनं चरित्र सांभाळा. मायबापाला तात मानेनं आपला बाप जगला पाहिजे. आपली माय वर डोळे करून तात मानेनं चालली पाहिजे गावात. नाही तर त्याची पोट्टी पोहून गेली आणि त्याच्या पोट्ट्यानं पोरगी नेली. चरित्र सांभाळा म्हणून अहिल्याबाई होळकर वाचा. चरित्र वाचा. माझ्याकडचे पुस्तकं ने जा. 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. माझा धंदा नाही पैसे कमावण्याकरता नाही. घराघरात या तुकडोजी बाबा फुले शाहू आंबेडकरांचा विचार केला पाहिजे. 10 रुपयाचं पुस्तक आहे माझं गाण्याचं फक्त. सत्यानाश नावाचं 50 रुपयाचं आहे. आणि एक माय जीवनावर आहे बोले तैसा चाले. जीवनभर जे सांगितलं ते वागलो. आणि एक आहे माय जीवनावर रामपाल महाराजांनी लिहिलं द रियल हिरो. जीवनात बुद्धाच्या लोकांना पुस्तकं लय वाचतात. बुद्ध लोक अर्धपोटी राहतील कारण बाबासाहेबांना सांगितलं ते. आता बुद्ध इले ऐकू नाही गेलं पाहिजे बरं. कारण बाबासाहेबांना शिकवलं 2 रुपये खिशात असले भूक लागली. 50 वर्षाच्या अगोदर लिहिलं तुम्हाला जर भूक लागली आणि 2 रुपये खिशात आहेत तर 1 रुपयाचं पुस्तक वाचा. 1 रुपयाचं काहीतरी खा आणि 1 रुपयाचं पुस्तक वाचा. म्हणून 14 ऑक्टोबरले दीक्षाभूमीहून करोडो रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात. आता आपला ओबीसी समाजही जागृत झाला. शिंदखेड राजाला जिजामातेच्या जन्मभूमीतून 12 जानेवारी 12 जानेवारी करोडो रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात. म्हणून नदीत डुबकी नाही मारली तरी चालेल. नदीत अंग धुतल्यानं पाप धुतल्या जात नाही. काही बायका गळवाभर पाणी गरवाभर जल सब समस्या का हल. नंतर कार्यक्रम संपल्यानंतर नंतर मदत नाही आता. मग बरं जाऊ दे. त्याच्याकडून पैसे नको घेऊ. सप्रेम भेट घ्या. नाही ना बस झालं. गोसाईले दिली वसरी तो गोसाई हातपाय पसरी. एक दिलं ने छापखाना काय मा बापाचा आहे का. खरा हातवर गोपाला 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 तबल्याचा आवाज गोपाला गोपाला तुकडोजी बाबा गोपाला. गडबड गेली. तबल्याला वायर घातला ना. बसा बसा दादा काका बसा. तबल्याचा आवाज त्याचा जोडा लागला काय. आलं ना ते माया लक्षात आलंच. जवळ आलते ना माया वरुळले चालले ते. पण पुस्तकाची किती तळमळ नाही रे. बाबासाहेबाची तळमळ होती ना. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. या नागपूर नगरीशी ज्योत लाविली क्रांतीची धनी मला दीक्षाभूमी नागपूरची. गजानन गाले भीमाचे मस्त म्हणते. वामन दादा कर्डक असं म्हणते पाणी वाढ पाणी वाढ ग मी लय नाही मागत भडग माझं युलच गाड ग. तिकडे हात लावा. पाणी वाढ ग साहेब बाबा
मी धन्यवाद देतो. माझा भाऊ माझ्या सोबत आहे. असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा. बायाईनं फेविकॉल लावत जा दोघाही भावाच्या मधात. नाही तर रात्री त्याला काही सांगितलं की गणित बळकलं झालं फिटला. म्हणून लक्षात घ्या माझ्या बहिणींनो, तुम्ही दोघही भाऊ एकत्रित कसे राहतील एवढं लक्षात घ्या. संयुक्त कुटुंब राहण्यात मजा आहे. हे कुत्र्या मांजऱ्यासारखे दोघं बालीची माया बाल्या बाली हम तुम एक कमरे में बंद हो फिर अटैक से मर जाए हम एक कमरे में बंद हो. हे डोक्यातून काढून टाका. संयुक्त कुटुंब ठेवा. भाऊ भाऊ मिळून राहा. आम्ही 5 जण अलग अलग आहो. हे पाटील आहेत, हे कुणबी आहेत, हे पाटील आहेत, हे आदिवासी आहे, हे धनगर आहे, मी शिंपी आहो. मला पहिला ड्रायव्हर सोनार होता, ऋषीपाल महाराज. अलग अलग आहो. तुमच्यामध्ये अलग अलग मुसलमान आहे का तुमच्यात एखादी उभे राहा बरं. असल तू बेरा बोले सत्कार करू दे. है कोई मोमेडियन एखादा मुसलमान आहे. असल तू बेरा ना. नाही अरे राहा ना. हा. पुस्तक देऊन सत्कार करतो ना. नाही तर हिंदूचं कीर्तन एखाद्या बुद्धानं उभं राहा बरं. एखाद्या भीमाच्या लेकरानं उभे राहा. उभं राहा. उभे राहा. क्या बात है. या चांदण्याची छाया या ना. कापुराची काया पायदा बाहेर पायदा. माऊलीची माया होता माझा भीमराया. तुमच्या पायानं वायर तुटत नाही कारण तुम्ही पेलेले नाही. चांदण्याची छाया कापुराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. हा नाही 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 पाया नाही लागत बस. सुचितला चारा देत होता थारा. अरे बाबासाहेबाच्या कीर्तनात गाडगे बाबाच्या जय भीम जय शिवराय. गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जायचे. पंख पांघराया होता जय भीम. माऊलीची माया होता या. माझा भीमराया. ये तो ऊंचे लोगों की छोटे लोगों की ऊंची पसंद. लग्न झालं काय नाही. मुश्किलच आहे ना. काही कुठं जमलं नाही. बाईच्या बद्दल काही हिशोबातच नाही बसलं. बरोबर म्हणून शिका लागते बाबासाहेब म्हणत. तुम्ही जर कांबळे साहेब किती लहान आहेत पण कोण आहेत मालूम आहे. कांबळे साहेब कोण आहेत. हर्षदीप कांबळे आयुक्त आहेत मुंबईत समाज कल्याण विभागात. उंची लहान आहे. असं शिकले असते तर तुमच्यावर एखादीनं प्रेम केलं असतं. आजोबा मास्तर होते. आजोबा आजोबा मास्तर होते. हा. वडील पोस्ट मास्तर आहे. आणि तुम्ही कोणते गुरुजी आहे. मी गुरुजी आहे. नाही जेव्हा टाइम होता तेव्हा शिक्षणाचा लक्ष नाही दिलं ना. खरंच आहे. आणि बाबासाहेब सांगत शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. मग काय दूध नव्हतं त्या टाइमले माहिले. तेव्हा पुस्तक देत. सत्कार. वा वा ते बाय आणला की नाही कलर यान. ओ महा हो हा दळवाभर जल सब समस्या का. थांबा पुस्तक ले घेऊन दे. हा फोटो काढतो. टाळ्या. ड्रायव्हर साहेब आले मांजा. थँक्यू बसा. जय भीम. पुस्तक न्या ना. तेले पुस्तक तर पागल आहेत पुस्तकार की हे बाई ए बाई तू साहेबी न झाली मोठी बाबासाहेबांच्या संविधानानं तुम्ही अधिकारी झाला. खुश. बाबासाहेब अरे गरीब आले पाहिजे काय. तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे. सरकार आल्यावर बायाले 2100 रुपये पाहिजे. लाडकी बहीण
महिना जमा झाला ना. भारत माता की जय. शेतकऱ्याला पाहिजे कापसाले भाव द्या बापा, सोयाबीनचे भाव वाढवा. दुसरं काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला काही मंत्रीपद नाही पाहिजे, पण तेच तर दुःख आहे. जय जवान जय किसान. मेला किसान. पण काही असू द्या, किती कठीण येऊ द्या, या शाळेवर प्रेम करा. माझी विनंती राहील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पब्लिक स्कूल तथा ज्युनियर कॉलेज इथं प्राचार्य, शिक्षक, मल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ मी धन्यवाद देतो. आणि संदीप पाल महाराजांना आज चान्स आहे बाबू. तिघही एका जागी आलो, नाही तर 3 महाराज एका ठिकाणी येत नाही. आम्ही 50 कीर्तनकार आहोत, एका जागी आहो. तुमची इच्छा असली तर तुमच्या मुलाबाळाला माझ्या आश्रमात पाठवा. 15 दिवस 21 मे ते 4 जून माझ्या बायकोची पुण्यतिथी राहते. तिचं मी देहदान केलं, माझ्या मायचं देहदान केलं, मा बापाचं नेत्रदान केलं. आणि मी ठरवलं मी मेल्यानंतर मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे. समाधी बांधू नये, मूर्त्या आणू नये, नाही तर 2 घंट्या वाजवणारे 2 पुजारी मा मूर्ती समोर बसतील. बसतील घंट्या. मला धंदा होऊ द्यायचा नाही जीवनाचा. हा गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार संदीप पाल महाराजांना विनंती करतो. या महाराज जरा आज गुरुजीकडे योग आला तुमचा. दिनेश भाऊ टेकाळे गुरुजी धन्यवाद देतो. या भाऊ आपले जास्त मिनिटं घेणार नाही, 2 मिनिटात. अरे नाही रे, 2 बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. साला देशव्यापी आकांत जुनी कालिदारे यदुनाथ. अजुनी कालिदारे यदुनाथ. मला एक व्यापी आकांत जुनी. कालिदारे यदुनाथ. अजुनी कालिदारे यदुनाथ. भाऊ आतापर्यंत ज्यांच्या वाणीतून आपण हा विचार ऐकला, सहज कीर्तनाच्या द्वारे समाजाचं कल्याण कशात आहे. हा ग्रामगीतेचा विचार, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, ज्यांनी ज्वलंत विषय हाताळून समाज मनावर राज्य केलं आतापर्यंत भाऊ. आणि त्यांच्यावर आतापर्यंत 50 सप्त खंजिरी वादकांनी प्रेम केलं. त्यांच्या कीर्तनामुळे आतापर्यंत 50 सप्त खंजिरी वादक तयार झाले. म्हणजे ऐकून तयार झाले ते सुशिक्षित इंजिनियर, कोणी प्राध्यापक, कोणी डॉक्टर. कारण त्यांच्या त्या वाणीतून हजारो लोकांचं कल्याण व्हावं. आज जसं भाऊ टेकाळे सरांनी त्या लहान मुलांचं जीवन उज्ज्वल व्हावं त्याकरता, कारण हे लहान लहान झाकणं मोठे बिलंदर आहेत भाऊ. काय डोकं चालवतील सांगता येत नाही. तसं परवा एका मुलाला प्रश्न विचारला गुरुजीनं, कारण म्हणे 1 वर्षाच्या रात्र किती. तो म्हणे गुरुजी होऊन होतीन किती. ते मग गुरुजी म्हणे अरे झाल्या किती. तो म्हणे गुरुजी असतील तरी किती. गुरुजी म्हणे मग सांग ना किती. गुरुजी म्हणे अभि 1 वर्षाच्या रात्र किती. तो म्हणे गुरुजी किती मापल्या तरी आहेत तरी किती. गुरुजी म्हणे मग सांगतो कधी. म्हणे गुरुजी जास्तीत जास्त 1 वर्षाच्या 10 रात्र. गुरुजी म्हणे कशा. म्हणे 9 नवरात्र 1 शिवरात्र. हे लेकरं एवढे बिलंदर आहे, त्यांना घडवण्याचं काम भाऊ ही सर्व शिक्षक मंडळी करत आहे. त्यांच्यासाठी टाळी वाजवा एक वेळा. कारण धन द्या धनिकांनी, श्रम द्या श्रमिकांनी, बुद्धी द्या बुद्धिवंतांनी, कला द्या कलावंतांनी, ज्ञान द्या ज्ञानवंतांनी. आपण सर्व शेतकरी भावांनाही प्रार्थना आहे, आपणही आत्महत्येचं डिसिजन न घेता शिक्षणाकडे वळा. आणि महत्वाची सूचना आहे, लहान मुलांचे 10वीचे 12वीचे पेपर आहेत. काही मुलं लगेच पेपरमध्ये मार्ग कमीने भेटले तर निराश होतात, आत्महत्येच्या डिसिजनकडे जातात. निराश होऊ नका, पुन्हा प्रयत्न करा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना 46 किल्ले जिंकले.
23 किल्ले जिंकले, परत केले, पण पुन्हा 46 मिळून दिले. हारले नाही. आपणही जीवनात हारू नका. ज्यांच्या खंजिरीमुळे माझ्यासारखे हजारो प्रबोधनकार निर्माण झाले सत्यपाल महाराजच्या सतीवाणीमुळे. कारण आम्हाला तुम्हाला सर्वांना ज्यांनी एकत्रित केलं भाऊ, की सबके लिए खुला है मंदिर या हमारा मतभेद को खुला है. मंदिर या हमारा सबके लिए खुला है. मंदिर या हमारा मतभेद को खुला है. मंदिर या हमारा आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को, देशी विदेशियों को मंदिर या हमारा. बोलो अहिल्यादेवी होळकरांचा, जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय असो. माणूस किती जगला याला अर्थ नाही. जगून केलं काय? आपण ऐकलं शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, त्याचे गुरु तुकाराम महाराज 42 वर्ष जगले, छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष, बाबासाहेब आंबेडकर 65 वर्ष, महात्मा फुले 63 वर्ष, ज्ञानेश्वर माऊली 21 वर्ष, भगतसिंग 23 वर्ष जगले. क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा इंग्रजांना त्या काळात सांगायचे, हम वनवासी नहीं है, यहाँ के मूलवासी है. 25 वर्ष जगले. 25. संभाजीराजा 32 वर्ष जगले, पण वाघ फाळला. वाघ. आजच्या तरुणाला आव्हान आहे, वाघ नको फाळू भाऊ. धमकशीन मर्दात जीनचा पॅन्ट फाळून दाखव. पण आजचा पोरगा पॅन्ट फाळले 3 खेप कुत्ते. संभाजीराजानं वाघ फाळला. 32 वर्ष जगले. तुकोबा 42 वर्ष जगले. शिवबा 50, गाडगे बाबा 80, तुकडोजी महाराज 59. काही काही लोक गोष्टी करते गावातले. आमच्या गावचा बुडा जगला 120 वर्ष. काय फायदा केला? 120 वर्ष जगून त्यापेक्षा 60चे 2 पुरले. कमी जगा, आपण चांगलं जगा. काही काही बिगारात मरतही नाही, घरातले तंग आणतात. काही जण 10 खेप बाजून खाली काढले, 10 खेप बाजूवर टाकले. शेवटी पाहुणे तंग येतात, त्याला आता गेला की फोन लावजो. कारण जेव्हा जेव्हा या लागते तेव्हा तेव्हा काही ना काही आठम आणा लागते. आणता येताना काही ना काही आणाच लागते. अंगूर आणा, शेप आणा, केळा आणा, नारळ पाणी आणा. नाहीच काही भेटलं तर बिस्किटचा पुडा तरी आणा. हा मरून राहिला नाही, घरातले सट पडून राहिले. महामानव गेले, आश्रामर झाले. हा कार्य करा, कर्तव्य करा. ज्यांच्या नावानं जिवंतपणे पुरस्कार चालू झाला ते सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज आहेत. प्रबोधन दिन बाहो. म्हणून आपण सर्वांना प्रार्थना आहे, ज्यांचं हृदय सर्व जीवन समाजाकरता अर्पण केलं, मन मोठं पाहिजे. हजारो कीर्तनकार तयार व्हावे. म्हणून संस्कार शिबिरात मुलांना जरूर पाठवा. 21 मे ते 4 जून. आणि वेळ असला तर सर्व प्रबोधनकार मंडळी पाहायची आपली इच्छा असेल. सप्तखंजिरी वादकाचा सर्व मेळावा तर वरुड तालुक्यात इसलंबी गावाला 16 मेला आपण उपस्थित राहा. मी सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. मला ज्यांनी संधी दिली, माझे गुरु गुरुवर्य सत्यपाल महाराज, आणि पुढील कार्यक्रम आदरणीय आमचे मित्र रामपाल महाराज पाहतील.